तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगळ. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या उमेदवारांशी, मतदारांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो. अशाच प्रकारे ऐरोली मतदारसंघामध्ये आलेले आहेत गणेश नाईकांच्या निष्ठावंत म्हणून आणि महिलांसाठी सतत काम करणाऱ्या आणि भाजपला पुढे घेऊन नेणाऱ्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना आज आपण भेटतो आणि पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आपल्यासोबत रेश्मा राजेश मडवी. स्वागत आहे मॅडम. खरं तर अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून आम्ही सक्रिय राजकारणात पाहतो. तुमचे मिस्टर राजेश मडवी हे तर नायकांसोबत आहेत, ते सुद्धा काम करतात. गेल्या थोडक्यात मतांनी पराभूत. आता निवडणुकी रिंगणात तुम्ही उतरलेला आहेत. महिलांना प्राधान्य घरातून मिळालेलं आहे. काय सांगाल? खूप छान वाटते का 50% आरक्षण महिलांना दिल्याबद्दल बीजेपी सरकारचे प्रथमतः खूप खूप आभार. कारण की खूप निष्ठावंत महिला आणि सक्रिय महिला असतात, ज्या घरोघरी काम करणाऱ्या, लोकांपर्यंत पोचणाऱ्या. इनफॅक्ट मी तर हे सांगू इच्छिते की जेवढे काही आपण निवडणुका लढवतो त्याचा अर्धेहून जास्त काम महिलाच करत असतात. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम महिला आपल्या बोलण्यातनं, आपल्या चर्चेतनं नेहमीच पोचवत असते. त्याच्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीजेपी पक्षाने महिलेला सर्वाधिक प्राधान्य दिलेलं आहे. तिच्या थोडंसं बोला. तिच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी खूप मोठा पाऊल उचललेला आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे भाजपने महिलांसाठी सक्षमीकरण केलेलं केलेलं आहे. खरं तर नायकांचा आग्रह तुम्हाला तिकीट मिळावा किंवा भाजपामध्ये होतं, नायकांचं प्रेम तुमच्या मिस्टरांवर किंवा तुमच्या परिवारावर जास्त दिसतंय. जास्त आहे. आम्ही नाईक साहेबांना वडिलांच्या जागी मानतो आणि त्यांनी जे या आपल्या शहरासाठी केलेलं आहे ते वडीलच करू शकतात. कारण की आपण जसं बघतो का आपले वडील आपल्या घरासाठी तो कसा सुंदर असावा, तो कसा त्याच्यातल्या गरजा कशा पुरवता येतील हे पाहतो. तसेच वडिलांसारखे नाईक साहेबांनी या शहराला आपला मुलगाच आणि मुलीच समजलेल्या आहेत असं समजू, आपला परिवार समजलेला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर प्रत्येक गोष्टीला छत्रछाया ठेवलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट ते करत आलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी? तुम्हाला एक उमेदवारी अचानक मिळाली किंवा पहिला कॉल आला असेल किंवा मिस्टरांनी सांगितलं, पहिली प्रतिक्रिया काय होती? कारण तुम्हाला वाटलं असेल मिस्टरांना मिळेल, अचानक तुम्हाला विचार झाला पक्षाच्या नेतृत्वाकडून किंवा नाईक परिवाराकडून, पहिली प्रतिक्रिया काय होती? कारण तिकीट मिळणं सध्या भाजपमध्ये डोकेदुखीचा विषय ठरलेला आहे. प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या वेळेस 2019-20 चे इलेक्शन लागले होते तेव्हा भाजपाकडनं उमेदवारी मला म्हणजे सांगण्यात आलं होतं का कदाचित तुम्हाला उभं राहण्यात येईल. त्यावेळेस आम्ही काम करत असताना, प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचत असताना अचानक कोविडचा काळ आला. कोविडच्या काळामध्ये आमची लोकांना गाठीभेटी चालू असताना, महिलांसाठी काम करत असताना, ज्यावेळेस कोविड आल्यानंतर आम्ही कुठेही थांबलो नाही. नाईक साहेबांनी आम्हाला सांगितलं का जसं कोविड आल्यानंतर जे जे आपल्याला फॉलो करायला लागले, आपल्या गव्हर्नमेंटचे जे इन्स्ट्रक्शन आले त्याच्यावरनं नाईक साहेबांना आम्हाला सगळं कार्यकर्त्यांना सांगितले, पहिले प्राधान्य द्या आरोग्याला. स्वतःला सांभाळून आपले कार्यकर्ते, आपला परिवार आणि आपला असलेला जनसंपर्क हा नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे प्रथमतः पहा. त्यांना आपली आवश्यकता कुठे कुठे पडते हे पहा. ही त्यांची शिकवण होती आणि त्यांच्या शिकवणीनुसारच आम्ही पुढे चालत आलो आणि यशस्वी सुद्धा झालो. काय वाटतं, प्रभागामध्ये तुमच्या समस्या आहेत आणि पुढे जाऊन तुम्ही समजा मतदारांनी तुम्हाला संधी दिली तर तुमच्या प्रभागाच्या मनातला विकास काय आहे? बाबा हे मला प्रभागात करायचंय. तुमच्या मनातला प्रभाग मॉडेल काय? माझ्या मनातला आणि राजेशजींच्या मनातला तर प्रभाग खूप सुंदर आहे. आम्हाला नेहमीच वाटत असतं का आमचा ऍक्च्युली प्रभाग पडतो कोळी समाजाचा जास्त करून. तर प्रथमतः मी जिथे आमच्या कोळणी म्हणजे मत्स्य विक्रेत्या बसतात
त्यांच्यासाठी तिथे सुसज्जित आणि सुंदर असा मार्केट बनवण्याचा प्रयत्न असेल, मार्केटमध्ये मच्छी मार्केट बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. तिकडे थोडासा इश्यू होतो गाड्यांचे येण्या जाण्याचा, तोही चर्चा आणि चांगल्या लोकांशी विनिमय करून त्याच्यावरही काय करता येईल ते पाहता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आमचा भाजी मार्केट आहे तो अधिकृत नाहीये. त्याला अधिकृत करून त्याला आणखीन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करण्यात तुमचे येईल. मच्छी मार्केट, भाजीपाला भाजीपाला. हे सगळं तुमचं स्वप्न आहे. पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. या प्रभागामध्ये गाड्या पार्क करण्याचा एवढा मोठा इश्यू आहे का गाडी पास होत नाही जेव्हा दुसरी गाडी येत असते, कारण की पार्किंगच नाहीये. जे पहिले नियोजित केलं होतं त्याच्यानंतर आपला एक्सपांड झालेला आहे, लोक वाढलेली आहेत, जनता वाढलेली आहे, त्याप्रमाणे लोकसंख्येचा पण जास्त हे झाल्यानंतर पार्किंग मोठी भव्य दिव्य अशी पार्किंग बनवण्याचा महापालिकेला आम्ही पहिला प्रस्ताव टाकणार आहोत. पहिल्या महिलांच्या प्रश्नांवर तुम्हाला काम आवडेल का? पहिलं सभागृहात गेल्यानंतर काय बाबा हे महिलांसाठी झालं पाहिजे? महिलांसाठी ज्या घरगुती महिला आहेत, आता मी पाहते की महिलांमध्ये खूप कला आहे, खूप विविध प्रकारच्या कला आहेत आणि इंस्टाग्राम वगैरे ह्या थ्रू तर ते लोक आणखीन तरबेज झाले. म्हणजे त्यांना आणखीन वाव आलेली आहे का अरे ही कला तर माझ्यातही आहे, मीही करू शकते. तर माझं असेल जसं काही महिला फ्लावर ज्वेलरी बनवतात, काही महिला मेकअप आर्टिस्ट आहेत, तर काही महिलांना पाककृती फार आवडते. तर अशा महिलांना एकत्रित करून मला एक संघटना बनवून त्यांना मोठमोठ्या ज्या ऑर्डर येतात ते एकट्ट देण्याचा माझा प्रयत्न असणार. माझा खूप मोठा विजन आहे तो. सध्या प्रचारामध्ये दमछाक होते. पहिल्यांदाच सगळ्या सोसायट्यांमध्ये जायचं, काही G+4 असतील, काही G+5 असतील, काहींना लिफ्ट नसतील, मग असं दमछाक होते प्रचारामध्ये? काहींना नाही असं म्हणता येणार, कारण की सिडको निर्मित पहिल्यापासूनच्या बिल्डिंग ज्या आहेत तिथे आपण पाहाल तर लिफ्ट हा प्रकारच नाहीये. तर आम्ही दमछाक होते, पण जेव्हा आम्हाला त्यांचा प्रतिसाद मिळतो, वोटर्सचा जेव्हा प्रतिसाद मिळतो, त्यांचा जो आशीर्वाद मिळतो, आम्ही म्हणजे तिथेच कृतज्ञ होऊन जातो. आमचं सगळं दमणं वगैरे निघून जातं. मला सांगा, महिला काय बोलतायत? तुम्ही पहिल्यांदा महिलांशी संवाद साधताय, तुमच्या प्रभागामध्ये 4 जण लोकांना मतदान करायचंय, 4घांना जाऊन देताय, काय प्रतिक्रिया काय असते लोकांच्या, किंवा कशा प्रकारे प्रचारामध्ये भाजपा विरोधात वगैरे काय असं वातावरण कसं असतं प्रचारामध्ये? भाजप म्हटलं का पहिला लोकांच्या नजरेत येतात आपले प्रधानमंत्री. आपले प्रधानमंत्रींचा विजन आणि त्यांनी जे कामं केलेली आहेत त्याच्यामधून आता लोकांना भाजपाला प्रश्न विचारावेसे वाटत नाही. जेव्हा आम्ही जातो आम्हाला तर पहिला प्रश्न आप कुछ मत बोलो हमें सब पता है, जहाँ पे मोदी जी है वहां पे हम है, ही लोकांचा उत्तर असतो. आणि मग साहेबांचा आपलं काम पाहता आणि ज्या प्रकारे साहेबांनी नवी मुंबई बनवली आहे, इकडचा अक्षरशः लोक सुखी आहे, खूप सुखी आहे. इनफॅक्ट लोक म्हणतात का आम्ही गावी जास्त राहत नाही, आम्हाला नवी मुंबईत परत कधी येतो असं वाटतं. फक्त बदल आपला हे एवढाच होणार आहे, जो ऐरोलीचा गट आहे, ऐरोलीचा जेवढा प्रभाग आहे तिथे काही लोकांचा खूप वर्षापासून जी दहशत आहे, दाबण्याचा प्रयत्न करतात, फेरीवाल्यांना हप्ते वसुली, अशा गरीब लोकांना त्रास देतात. त्यांचा आता पूर्णपणे अंत होण्याचा देवानेच विचार केलेला आहे. आणि म्हणून बीजेपी कदाचित अलायन्स मधनं बाजूला झालेली आहे. आता खरं ताकद कळेल का लोक जी निवडून येत होती ना इथे अलायन्स मुळे येत होती. आता बीजेपीला कोणाच्या अलायन्सची गरज नाही, बीजेपी एकटाच एकामध्ये विश्व आहे पूर्ण. शेवटचा प्रश्नाकडे आपण वळतोय. शेवटी मतदारांना काय आवाहन कराल तुमच्या माध्यमातून? 4ही उमेदवार तुमच्या सोबत आहेत. नमस्कार, मी एकच आवाहन करेन, आपल्याला खूप मोठा चान्स मिळालेला आहे दहशती विरुद्ध एक चांगला मत आणि चांगला विचारधारा पुढे नेण्याची. चांगल्या विचारधारेने आपण हा ऐरोली प्रभाग खूप सुंदर बनवूया, आनंदमय बनवूया. हा आपण सगळे एक परिवार आहोत. बीजेपीला वोट द्या, जसा मोदी साहेबांनी आणि गणेश नाईक साहेबांनी
या देशाला आणि या शहराला आपली छत्रछायाखाली ठेवलेलं आहे, तसा आपला ऐरोली प्रभागी होऊ दे हीच इच्छा. आणि 4 आम्ही उमेदवार आहोत. मी रेश्मा राजेश मडवी अ मधनं, ब मधून राजश्री बंडू केणी, क मधनं श्रेया सुदर्शन जिरगे आणि ड मधनं अशोकजी पाटील साहेब. यांना चौघांनाही तुमचा भरघोस मतांनी मतदान करा आणि आम्हा सर्वांना विजयी करा. तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर नेहमीच राहू दे. तुमच्या मताने आपण ह्या ऐरोलीला सुंदर बनवूया आणि सुजलान बनवूया. ह्या होत्या रेश्मा मडवी यांनी सांगितलं दिलखुलास आपल्याशी बातचीत केलेले. ऐरोलीचा विकास करायचा, कुणाच्या दहशतवादाखाली आता ऐरोलीचं वातावरण होणार नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू. मॅडम, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटू आपण मतदान झाल्यानंतर. नक्कीच. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.